सुरुवातीला थेट अमरावतीमध्ये जाऊयात। अमरावतीत अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल विक्री बंद झालेली आहे। नागरिक आल्या पावली परत गेलेले आहेत। विक्री बंद, पेट्रोल नसल्यामुळे इथे काही फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत। मात्र तरी सुद्धा नागरिकांची गर्दी कायम आहे। माहिती जाणून घेऊयात, शुभम बायस्कार आपल्या सोबत आहेत। शुभम, अमरावतीमध्ये अनेक पेट्रोल पंपावरती इंधन विक्री ही सध्या बंद आहे। नेमकी काय स्थिती आहे? सध्या तुम्ही कोणत्या परिसरात आहात आणि दुसरीकडे नागरिकांची नेमकी काय भावना आहे? नक्कीच ऋतुजा, मी अमरावतीच्या पंचवटी चौकातल्या पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी पेट्रोलची विक्री बंद आहे असं बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिक आणि ग्राहकांना मोठ्या अडचणींना पुढे जावं लागत आहे। इथून नागरिक आल्या पावली परत जात आहेत। काही नागरिक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय प्रतिक्रिया आणि काय अडचण जातात? आम्ही सकाळपासून अमरावतीच्या पेट्रोल पंप मध्ये 2-3 ठिकाणी गेलो, पेट्रोल नाही भेटलं आम्हाला आणि त्याच्यामुळे आम्ही खूप त्रासलो आणि इतकं पण आलं हे पेट्रोल पंप पण बंद आहे पंचवटी चौकामधलं आणि खूप त्रास होता पेट्रोलला आम्हाला घ्यायला। आणि असं वाटलं आता काय करावं काय नाही, असं आम्हाला कामावर पण जायचं आहे, ड्युटी पण आहे आमच्या मागं आणि सामान्यांना असं कसं करावं आता याच्या बाबतीत। एकूणच जर पाहिलं तर प्रतिक्रिया अतिशय बोलती आहे। दुसरीकडे ज्यांना पेट्रोल मिळत नाहीये ते नागरिक थेट पेट्रोल पंपावर गाड्या अशा पार्क करत आहेत। ज्यांच्या गाडीतलं वाहनातलं पेट्रोल संपलाय ते लोक अशा या पद्धतीनं या ठिकाणी वाहनं सोडून जात आहेत आणि वाहनं सोडून जात असल्या कारणानं या ठिकाणी नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। निश्चित शुभम, तुम्ही सोबत राहा। यानंतर आपण विदर्भात जाणार आहोत। प्रामुख्याने नागपुरात नेमकी काय स्थिती आहे ती